नमस्कार. कायद्याच्या आयचा घो या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आज आपण न्यायव्यवस्था एक राजकीय प्याद ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. या व्हिडिओ सिरीजचे कायद्याच्या आईचा घो असे नाव मराठी चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो यापासून प्रेरित आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. आपल्या राज्यात ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे असल्याने त्या शहरामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही. वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण आदेशाला राहुरीत केराची टोपली. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण विरोधी आदेशाचा राजकीय कारणासाठी कसा वापर केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले हे आहेत. श्रीरामपूर मतदारसंघामध्ये जनतेने विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले याचा राग म्हणून सत्ताधारी पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले आणि प्रामाणिकपणे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई होते, परंतु त्या ठिकाणी बड्या नेत्यांना देखील अभय दिला जातो. ही वस्तुस्थिती श्रीरामपूरची आहे. मी स्वतः श्रीरामपूर मतदारसंघातील आहे. प्रथम याबाबतच्या बातमीचा व्हिडिओ आपण बघू, त्यानंतर आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर नगर परिषदेने श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणावर कारवाई केली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेने ही कारवाई केली आहे. यामध्ये संगमनेर नेवासा बेलापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आलेले आहेत. काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यात मदत केली आहे, मात्र ज्यांनी अतिक्रमण काढली नाही त्यांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले आहेत. श्रीरामपूर नगर परिषदेची तोडक कारवाई आपण पाहतोय. संगमनेर नेवासा बेलापूर रोडवरील ही अतिक्रमण आता हटवण्यात येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. श्रीरामपूर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबवली असा देखावा केला, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर अतिक्रमण मोहीम थंडावली. अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले की पाटबंधारे खात्याच्या जागेवर जे काही अतिक्रमण झाले आहेत ते काढून घ्या, आणि दुसरीकडे ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी माननीय विखे पाटलांना निवेदन दिले की आमचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये, तर त्यांना देखील विखे पाटलांनी शब्द दिला की तुमचे अतिक्रमण काढले जाणार नाही. आता वस्तुस्थिती अशी आहे की जलसंपदा मंत्री यांनी खुद्द आदेश दिले की पाटबंधारे विभागाचे अतिक्रमण काढून घ्या, परंतु अधिकाऱ्यांनी ते जाणून बुजून काढलेले नाहीत. मग हे नक्की घडतं का? विखे पाटलांच्या मनात काय आहे की अतिक्रमण काढायचे आहेत की नाही काढायचे आहेत, हा एक प्रश्न आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे या ठिकाणी पालन न करता त्या आदेशाचा एक राजकीय कारणासाठी वापर केला जातो. याचं एक उत्तम उदाहरण आहे. श्रीरामपूर शहरातील काही बड्या माजी नगरसेवकांनी व बड्या नेत्यांनी आपली स्वतःची अतिक्रमणे वाचवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आणि विशेष बाब म्हणजे त्यानंतर श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे थांबवण्यात आली. म्हणजेच या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्यात आलेला आहे. ही एक वस्तुस्थिती आहे. आपल्या देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये असलेले दोष. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये असलेला सर्वात मोठा दोष म्हणजे ज्या वेळेस एखादं न्यायालय निर्णय देतं
त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे की नाही हे क्रॉस चेक करण्याची फॅसिलिटीज आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये उपलब्ध नाही. त्याचा फायदा घेऊनच हे राजकारणी लोक माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे राजकारण करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यामध्ये विशेषतः न्यायव्यवस्थेच्या आडून किंवा न्यायव्यवस्थेचा वापर करून जे काही राजकारण केलं जातं हे थांबवण्यासाठी न्यायव्यवस्थेने जर सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि संबंधित पदाधिकारी उदाहरणार्थ महापौर, नगराध्यक्ष, सरपंच यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले की आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत, त्याला आम्ही जबाबदार राहू जर या बाबतीत पुढे काही मागे पुढे काही झालं तर अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र जर त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेने प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याकडून आणि संबंधित पदाधिकाऱ्याकडून जर घेतले तर महाराष्ट्रातील संपूर्ण अतिक्रमणं या ठिकाणी काढली जातील. आणि एक वेळ अशी येईल की महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी JCB सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्याकडं काय होतं की कायद्यानुसार दिलेला निर्णय परंतु त्याची अंमलबजावणी होती की नाही होती ही क्रॉस चेक करण्याची कुठलीही फॅसिलिटी नाही. आणि ते केवळ तेवढ्या एका दोषाचा फायदा घेऊन हे राजकीय लोक आणि सरकारी अधिकारी हे मनमानी करतात. ही वस्तुस्थिती आहे. कायद्याच्या आईचा घो ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पुढील भागामध्ये भ्रष्टाचाराला न्यायव्यवस्था जबाबदार ह्या विषयावर चर्चा करणार आहोत.